आपल्या सरकारी बंगल्यांचा ताबा सोडलेला नाहीये, तर 21 माजी मंत्र्यांसाठी राखीव असलेले बंगले रिकामे करून खासदारांच्या बंगल्यात शिफ्ट झालेले नाहीयेत। या सर्वांना बंगले आणि घरं खाली करण्यासाठी केंद्र सरकारनं नोटिसा बजावल्यात आणि याबाबत हाऊसिंग कमिटीचे चेअरमन किरीट सोमय्या यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। यूपीएच्या 16 माजी मंत्र्यांना नोटिसा देण्यात आल्या की त्यांनी लवकरात लवकर घर खाली करण्यात यावं आणि ह्याच संदर्भात आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी हाऊसिंग कमिटीचे चेअरमन किरीट सोमय्या। सोमय्या सर, सांगू शकाल कोणत्या मंत्र्यांना नोटीस दिलेत आणि काय कारण आले की नोटीस द्यावी लागली? खरं म्हणजे एकंदर 150 जे पूर्वी खासदार होते, मंत्री होते, नेते अशा लोकांच्या विरोधात इविक्शनचं प्रोसेस आता संपला आहे। म्हणजे टेक्निकल लीगल प्रोसेस संपला आहे आणि त्यांना आता नोटिस दिल्या गेल्या आहेत की त्यांनी ताबडतोब घर तोडावं। त्यात अनेक मंत्री आहेत जे पूर्वी मंत्री होते, अनेक पडले, त्यापैकी काही आता पुन्हा निवडून आलेले आहेत, तर त्यांना दुसरं घर हे सरकार किंवा आमची कमिटी अलॉट करणार। परंतु जे बाकी लोक आहेत जे गेले 3 महिने होत आले आता त्यांनी घर तोडायला हवं होतं, अजूनपर्यंत तोडलं नाही आहे, त्यांच्यावर आता ते घर त्यांनी ताबडतोब तोडावं, अन्यथा नवीन खासदार जाऊन त्यांना आग्रह करणार। सर, यामुळे सरकारला किती आर्थिक नुकसान झेलावं लागतंय की ते घर सोडत नाही? आता अडचण सरकारपेक्षाही जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांची होत आहेत, कारण ही सगळी घरं नवीन खासदारांना अलॉट झालेली आहेत। हे रिकामं करत नाही म्हणून नवीन खासदार जे आहेत ती त्यांची कामं करू शकत नाहीत। ते कोणी महाराष्ट्र सदन, कोणी यूपी भवन, कोणी राजस्थान हाऊस, तिथे राहावं लागतं। तिथे 10-12 आता खोल्या आहेत कुटुंब परिवाराशिवाय, आणि म्हणून त्याच्यामुळे जे संसदेच्या कामावर आणि त्यांच्या मतदारसंघावर परिणाम होते। किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे की कोणालाही आता मुदतवाढ मिळणार नाहीये आणि जी नोटीस दिली आहे त्यानुसार त्यांना लवकरच घर खाली करावं लागणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र, रश्मी पुराणिक, नवी दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।